तर जय श्रीराम भावांनो, मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत करत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला लोक कळत असेल की कोणत्या टॉपिकवर होणार आहे. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा, लास्टचा भाग डिलीट करायचा आणि इथं दिसेल तुम्हाला एक्सेप्ट रेशोवर क्लिक करून 9.16 रेशो घ्यायचा. त्यानंतर फोटोला प्रॉपरपणे सेट करून द्यायचं. त्यानंतर बॅक यायचं, ओव्हरलेमध्ये जाऊन बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे स्टार्टिंगपर्यंत घ्यायचा आणि बीटमार्कच्या व्हिडिओवर क्लिक करून इथं स्क्रोल करायचं. इथं दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. त्यानंतर फोटोची लेंथ ही सॉंगच्या शेवटपर्यंत अशी वाढून न्यायची आहे. त्यानंतर जिथून बीट 1 आणि बीट 2 स्टार्ट होईल तिथं फोटोला स्प्लिट करत चालायचं आहे. अशा प्रकारे फोटोला स्प्लिट करत चालायचं. चला तर मी एकदा स्प्लिट मारून घेतो. अशा प्रकारे स्प्लिट मारून झाल्यावर बॅक यायचं आणि बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा आहे. म्हणजे आपल्या 2 PNG ॲड करायचे आहे. ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन PNG देखील ॲड करून घ्यायची आहे. ही PNG अशी इथं ॲड करायची आणि त्याची लेंथ शेवटपर्यंत अशी वाढून न्यायची आहे. 2 नंबरची जी PNG आहे ती देखील आपल्या 3 नंबरची इमेजपासून लास्टपर्यंत अप्लाय करायची आहे. इमेजला असं क्लिक करायचं, 3 नंबरची इमेज पाशी घ्यायचं आणि इथपासून तर शेवटपर्यंत अशी वाढून न्यायची आहे. त्यानंतर बरोबर सेट झाले की नाही एकदा बघून घ्यायचं. त्यानंतर बॅक यायचं आणि आता आपल्याला फोटोला ॲनिमेशन द्यायचं आहे. चला तर 2 नंबरच्या इमेजला क्लिक करायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं. थोडं लोड घेईल. इनमध्ये आल्यावर कॉम्बोमध्ये यायचं. तर भावना, आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ रोज आपल्या चॅनलवर अपलोड होत राहतात. डिझॉर्ट राईट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या चॅनलला क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर इथं पॉपिंग्स हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर पुढच्या चॅनलला क्लिक करायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला फॅलिंग हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि पुढच्या चॅनलला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला पॅडलिंग हा इफेक्ट अप्लाय करायचा. पुढच्या चॅनलला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. कॉम्बोमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला पेंडुलम 1 आणि 2 नंबरच्या चॅनलला क्लिक करायचा. इथं लावायचा पेंडुलम 2 हा इफेक्ट असा अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर पुढच्या चॅनलला क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर डायनॅमिक शेक हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर बॅक येऊन जायचं आहे आणि स्टार्टिंगच्या वेळेला क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर इनमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला क्रॉस ओपन हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आणि इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. थोडं लोड घेईल आणि क्लोजिंगमध्ये आल्यावर तिथं हॅलो ब्लर हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आहे, जेणेकरून स्टार्टिंगला पण भारी दिसेल आपला व्हिडिओ. त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं. बॉडी इफेक्टमध्ये आल्यावर ग्लोविंग लाईन्समध्ये यायचं. थोडं लोड घेईल. ग्लोविंग लाईन्समध्ये आल्यावर बटरफ्लाय विंग्स हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तो इथपासून तर असा 2 इमेज पुरता असा अप्लाय करून टाकायचा. ॲडजस्टमेंटमध्ये आल्यावर व्हर्टिकल थोडं वाढवायचं, साईजची थोडी वाढवायची आणि कलर तुमच्या मनाने तुम्ही अप्लाय करू शकता. असं अप्लाय करायचा. त्यानंतर इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये आल्यावर डायनॅमिक ग्लो हा इफेक्ट स्टार्टिंगपासून त्या एंडपर्यंत असं अप्लाय करून टाकायचा आहे. आणि ॲडजस्टमेंटमध्ये आल्यावर ग्लो थोडं कमी करून टाकायचं आणि आपला व्हिडिओ हा रेडी झालेला आहे.
एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा.